नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज पुन्हा तुमचं आपल्या नवीन या व्लॉगमध्ये. तर आज पुन्हा सोमवार आणि मी चाललेलो कॉलेजला. आज जाणार होतो तसं पण असाइनमेंट सबमिट करायची आहे मला. ती पण पूर्ण आहे मित्रांनो माझी. मी आता वर्गात जाऊन कंप्लीट करणार आहे. करणने तर असाइनमेंट पूर्ण करून आणली मित्रांनो तो, कारण की तो अभ्यास करतो. मी फक्त यूट्यूब आणि कंटेंट क्रिएशनमध्ये लागलेले, त्यामुळे एवढा अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो आहे. जाऊ द्या, तरी पण गरम पूर्ण करून आला आहे. आज तो सबमिट करणार आहे आणि मला लिहायचे मित्रांनो अजून वर्गात जाऊ. त्यामुळे आज पटापट चालू आहे. आम्ही पहिल्या लेक्चर तर मिस केलं आहे, मी घरीच होतो कारण की लिहित बसलो होतो असाइनमेंट. दुसरं लेक्चरला पण होत नाही, काय माहीत काय होतं आज. पण आज आलो ते सबमिट करून जायचे आणि व्हिडिओ पण बनवायचा आजचा. काल गेलो क्रिकेट खेळायला, पण आमचा बॉल शोधण्यामध्ये टाईम जास्त गेला. आता जाऊयात कॉलेजमध्ये आणि असाइनमेंट पूर्ण करत बसूयात. आणि आज एक तर उपवास आहे, त्यामुळे जास्त आपल्या एनर्जी वेस्ट नाही करायची मित्रांनो. आज सोमवार असल्यामुळे त्यात वर्गामध्ये बसूयात आणि आपले जे असाइनमेंट ते कंप्लीट करूयात. कारण की आता 10-15 दिवसावर आपली एक्झाम आलेली आहे, क्लास टेस्ट. त्यामुळे आता रेग्युलर जायला पाहिजे आपल्याला आणि पूर्ण केलं पाहिजे. चला जाऊयात वर्गामध्ये आणि आपण पटापट पूर्ण करून घेऊयात. तर मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये एंट्री केलेली. जाऊयात आता वर्गात बसूयात आणि आपली जी असाइनमेंट राहिली अर्धी ती पूर्ण करून घेऊयात, कारण की आता सबमिट करायची आपल्याला. जाऊयात वर्गामध्ये. कारण तर काय एकदम आराम होता मित्रांनो, बघू शकता तुम्ही, कारण की त्याची लिहून झालेली आहे, त्याचं कम्प्लीट झाले आणि मी इथे इनकम्प्लीटवाला आहे. आम्ही आज पनिशमेंट पण भेटू शकतो, पण जाऊ द्या, आपण लवकर जाऊया आणि इनकम्प्लीट जे आहे आपली असाइनमेंट ती कम्प्लीट करून देऊयात आपण. आज सबमिट करून आणि जाऊयात. चला. तर मित्रांनो, आपण आज असाइनमेंट सबमिट कराय, पण गर्दी बघू लागता किती आहे. हे लोक पण माझे फॅन्स आहेत, मोठे व्हिडिओ वाटतात तरच माझे. धन्यवाद भाऊ. तुम्ही आज बघू शकता गर्दी. तर मित्रांनो, आपण असाइनमेंट सबमिट केलेली आणि आता चालू आहे घरी. म्हणजे लगेच घरी नाही जायचं, सध्या आपला थोडं काम आहे. जायचं जरा व्हिडिओ शूट करायचा. आपला जो 60 days आपण चॅलेंज घेतलं होतं त्याचा. जाऊयात तो आता गार्डनमध्ये जाऊयात आणि तो व्हिडिओ शूट करूयात आणि मग घरी जाऊयात. आज उपवास त्यामुळे जास्त एनर्जी वेस्ट नाही करायची आपल्याला. कारण पण आल्यासोबत करणने चेक केलं, माझं राहिलं होतं पण मी केली चेक. म्हणजे पटापट मात्र एवढं फास्ट लिहिलं आणि थोडंफार करणने पण मदत केली. करणनं एक पेज लिहाय दिलं, मी एक क्वेश्चन लिहिला, करणने एक क्वेश्चन लिहिला आणि अजून एकाने एक लिहिला. असं करून कंप्लीट केलं पूर्ण लवकर आणि सबमिट केलं वर्गामध्ये. आता जाऊयात घरी. तर मित्रांनो, आपण गार्डनमध्ये एंट्री केलेली आहे. इथं आपण आजचा जो आहे इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज तो व्हिडिओ आपण इथे शूट करणार आहोत. सर इथे मागं पण आम्ही प्रॅक्टिस, जेव्हा माझी SPLचा प्रॅक्टिस होतो आम्ही इथे जायचो प्रॅक्टिस करण्याचे मित्रांनो. आता इथे व्हिडिओ मला शूट करायचा आहे. कधी कधी एवढं पब्लिक बघून मित्रांनो मन पूर्ण घाबरतं, एकदम फिअर होतं. म्हणजे थोडी भीती वाटते, थोडी लाज पण वाटते करण्यासाठी, की सर्वजण आपल्या तोंडाकडे बघत असतात मित्रांनो. तर पण आपण घाबरायचं नाही मित्रांनो, जे आहे ते करायचं. आपण लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतः जिद्द ठेवायची आणि कंप्लीट करायचं सर्व मित्रांनो. कारण बाजूला बसलेला आहे माझ्या, तोच माझा व्हिडिओ शूट करणार आहे. कारण त्यासाठी त्याला पण धन्यवाद, माझ्यासाठी एवढे मेहनत घेण्यासाठी. लेक्चर आज झालेले, आम्ही आलो लवकर निघून. असाइनमेंट सबमिट करून आलेलो आम्ही. सर्वजण इथं बसले, काय खेळतात, काय आपण आपले प्रिपेअर करूया. आणि मित्रांनो, माझ्या जे 60 days स्पीकिंग चॅलेंज आहे त्याला पण भरभरून प्रतिसाद द्या मित्रांनो, हीच विनंती तुमच्याकडे. आता आपण व्हिडिओ शूट करूयात आणि मग जाऊयात घरी. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो घरी. थोडंफार मी इथे गोळा फेक प्रॅक्टिस करत होतो, कारण की आजपर्यंत वाटतं 15-20 दिवस झाले असतात मी गोळा हातात नाही घेतला किंवा रनिंगला पण नाही गेलो. कारण की मागे आजारी पडलो होतो
तेव्हा पण माझ्या पोटात दुखत होतं, त्यामुळे मी गेलो नाही खूप दिवस प्रॅक्टिसला. पण त्यानंतर खूप दिवसांनी, आज 10-15 दिवसांनी, कमीत कमी 20 आरामात मित्रांनो, त्या दिवसानंतर मी आज गोळा टाकला. तर थोडाफार विसरून गेलो मी, म्हणजे गोळा टाकायची प्रॅक्टिस नाही एवढी, त्यामुळे हलकाच थोडा जवळच टाकला. नाही तर मी पूर्ण पार करतो मित्रांनो गोळा. नाही असं नाही, अजून गोळा माझा एवढा आउट ऑफ जात नाही मित्रांनो, कारण की थोडी ताकद कमी पडते. पण हळूहळू जाईल मित्रांनो. भरसा स्वतःवर विश्वास ठेवायचा मित्रांनो, की आपण हे काम करू शकतो. जर विश्वास असेल स्वतःवर तर ते कोणतीही गोष्ट अशक्य नाही मित्रांनो. आता जाऊयात आपण घरी. करणने नाही टाकायला गोळा, तो घाबरत होता. पण मी घेतला मित्रांनो, कारण की खूप दिवस झाले प्रॅक्टिस नाही हाताला, त्यामुळे गोळा टाकायची प्रॅक्टिस केली मी. आज टाकला 2-4 वेळा, थोडा गेला लांब, थोडं बरं वाटलं. आज खूप दिवसात प्रॅक्टिस केली. आता पण रनिंग आता पुन्हा चालू करायची आपल्या आजपासून. रनिंग आणि गोळा आउट ऑफ जाण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायची, सुरुवात चालू करायची आजपासून. आता जाऊयात घरी पहिलं. आणि आज शक्यतो मला वाटतं मित्रांनो नको जायला, कारण की आज उपवास पण आहे, त्यामुळे काय एवढं काय खाल्लेलं नाही. आपल्या एनर्जी वेस्ट आहे, म्हणजे थोडं थकवा खूप होईल मागच्यासारखं, परत आपल्याला पुन्हा आजारी नाही पडायचे. त्यामुळे आता गप घरी जाऊयात आणि बघूया राज काय करते. राज का पूर्ण अभ्यासामध्ये हे झालं आता. दिवसभर फक्त अभ्यास, दिवसभर शाळेमध्ये असतो मित्रांनो अभ्यास करायला, संध्याकाळी घरीच. सकाळी 7ला जातो तसा संध्याकाळी 6 वाजता घरी येतो तो. बघूयात आपण त्याचं काय करते. जाऊयात घरी आता, टाईम पण झालेला आहे खूप. तर मित्रांनो आता मी जातो, चप्पल शिवून आणतो माझी, कारण माझी चप्पल तुटली 2-3 दिवस झाले, त्यामुळे मी माझ्या मोठ्या भाऊची चप्पल घालत होतो. आता चप्पल शिवून आणूया आपण. एक बंद तुटला होता थोडासा एका जागी, तो शिवून आणूया. आणि आपल्याला दररोज खाण्यासाठी आवळा आणूया, कारण की आवळा हा शरीरासाठी चांगला असतो. त्यामुळे मी आता जातो, आवळा घेऊन येतो. आठवड्याभर दररोज खाईन. आमची बिंडूक दिदी काल गावावरनं आलेली, आम्हाला आनंद नाही झाला. आली आज गेली होती कॉलेजला खूप दिवसात. पहिलं तर तिचं गावाला यायचं म्हणणं होतं, पण गेली, आठवड्याभर राहिली आणि काल आली. जाऊ दे, आपण जाऊया, चप्पल शिवून आणूया. आणि तर मित्रांनो फायनली मी चप्पल शिवून आणलेली आहे आणि आवळा पण आणला आपल्याला दररोज खाण्यासाठी. आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया आपण पुढच्याच अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.